पुणे के सिंहगढ़ रोड पर बना मानिक बाग राजाराम फ्लाईओवर पूरी तरह से तैयार है, लेकिन मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के पास उद्घाटन के लिए समय न होने के कारण अब तक इसे यातायात के लिए शुरू नहीं किया गया। इसी के विरोध में 25 अगस्त 2025 को महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने एक अनोखा आंदोलन किया। मनसे पदाधिकारियों ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजित पवार की तस्वीरें लाकर प्रतीकात्मक रूप से फ्लाईओवर का उद्घाटन किया। इस दौरान पुलिस और मनसे कार्यकर्ताओं के बीच झड़प भी हुई। कार्यकर्ताओं ने बैरिकेड तोड़कर फ्लाईओवर के अंदर घुसने की कोशिश की। पुलिस ने स्थिति को नियंत्रित करने की कोशिश की, लेकिन आंदोलनकारियों का विरोध तीव्र होता गया। मनसे का कहना है कि जब पुल तैयार है तो जनता को इसका लाभ तुरंत मिलना चाहिए। राजनीतिक कार्यक्रमों की प्रतीक्षा में नहीं रोका जाना चाहिए। सिंहगड रोडचा उड्डाण पूल हा तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। 15 ऑगस्टच्या दिवशी त्याचं उद्घाटन होणार हे सर्व जग जाहीर आहे। फक्त पालकमंत्र्यांना या ठिकाणी वेळ मिळाला नाही म्हणून या ठिकाणचं उड्डाण पूल तसंच सुरू व्हायचा राहिलेला आहे। मला वाटतं सिंहगड रोडवर प्रचंड मोठी लोकवस्ती आहे आणि एवढ्या मोठ्या लोकवस्तीला जर उड्डाण पूल सुरू झाला तर या ट्रॅफिक मधून ते बाहेर पडू शकतात। पण जर नेत्यांना वेळ नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रतिकात्मक या ठिकाणी देवेंद्रजींचा फोटो आणला, अजितदादांचा फोटो आणला आणि एकनाथ शिंदेचा फोटो आणून प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलेले आहे। त्या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे। मला वाटतं आता तरी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जाग येईल आणि ताबडतोब हा उड्डाण पूल सुरू करते। इथले स्थानिक मंत्री आमदार असणारे लंडनला गेल्यामुळे थांबले असं वाटतं? नाही, 100% नेते मंडळी इथं उपलब्ध नाही म्हणून सर्वसामान्य लोक अडचणीत आहेत। नेते मंडळींना पालकमंत्री असतील, मंत्री असतील, यांना वेळ नाही म्हणून हे उड्डाण पुलाचं उद्घाटन राहिले। मला वाटतं की आता ताबडतोब सुरू झाला पाहिजे। मनसेने आज आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी। येत्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन आम्ही नागरिकांना घेऊन करू।